टीम इंडियाला 17 ऑगस्ट पासून 3 वन-डे आणि 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा करायचा आहे। परंतु दोन्ही देशांमधील राजकीय स्थिती पाहून हा दौरा होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारताच्या या दौऱ्याबाबत मोठे अपडेट्स दिले असून बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमीनुल इस्लामने म्हटलंय की बीसीसीआय बांगलादेश विरुद्ध आगामी टी-20 आणि वन-डे सिरीज संदर्भात सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा करतोय। 30 जून रोजी शेर ए बांगला नॅशनल स्टेडियमवर 19व्या बोर्ड बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बीसीबीचे अध्यक्ष अमीनुल इस्लामने मीडियाशी बोलताना म्हटले की आपली बीसीसीआय सोबत सकारात्मक बोलणी सुरू आहे। हे गरजेचं नाही की आम्ही ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये सिरीज सुरू करू। आम्ही याविषयी बोलणी करतोय की या सिरीजचं आयोजन कसं केलं जाऊ शकतं। जर आता शक्य नसेल तर आम्ही थोड्या कालावधीनंतर याचं आयोजन करू। बीसीसीआय आपल्या सरकारकडून परवानगी मिळवण्याची प्रतीक्षा करत आहे। दोन्ही संघांमध्ये मागच्या वर्षी 2024 मध्ये 3 सामन्यांची टी-20 सिरीज खेळण्यात आली होती। यावेळी बांगलादेशच्या संघाने भारताचा दौरा केला होता।